आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नमस्कार नमस्कार बिडकर, कशा? मी बरा आहे, पण तुमचं विशेष अभिनंदन. कशासाठी? आम्हाला कळलंय तुमच्या मुलीचं लग्न ठरलंय, वृंदाचं. तुम्हाला कोणी तुम्ही लग्नाचा मुहूर्त काढायला दिलात ना, ते कार्यकर गुरुजी काल आमच्या घरी आले होते. ते म्हणाले की वृंदाचं लग्न ठरलं. वा वा वा, फार छान केलं तर. नाहीतर बिचारी एकटी मुलगी काय करणार होती. अख्खं आयुष्य पडलंय बिचाऱ्या वृंदाच्या पुढे. बिचारी म्हणू नका माझ्या मुलीला बिडकर. मला तसं म्हणायचं. बिचारी नाही आहे ती, बाप अजून जिवंत आहे तिचा, लक्षात ठेवा. बघू बरं, तुमच्या ह्यांच्यासाठी शेवयांची तयारी कुठवर आली आहे ते? हो, खरं तर पोहे हवे होते ताई, पण ठीक आहे, आता शेवया चालतील. चालतील. काय चाललंय दोघींचं? बाहेर जा आधी, बाहेर जा. अगं नाही बरोबर आहे होते, आपण बाहेरच जाऊया. ताईच्या ह्यांना जर ताईच्या हातचं खायचं असेल तर आपण कशाला उगाच मदत करायची. बरोबर आहे. नका ना ग चिडवू, जा तुम्ही बाहेर. ए मुक्ता, का चिडवतेस तू? बरं मुक्ता, पोहे नाही तर नाही, पण किमान चहा मिळणार आहे का आपल्याला? हा, तू पण गवती चहा मगाशी आणून दिले. मिळेल ना? मिळेल, चहा मिळेल. चहा सोबत धपाटे चालतील? आत्ताच देऊ? आणि साड्या लिहि ना बाई. मग हळदीची साडी, नंतर साखरपुड्याची, लग्नाचा शालू, आणि हळद हळद पण लिहि. आणि मेहंदीचे कोणतं बाई पहिलेली? ते तर मी सगळ्यात आधी लिहिले. हुशार आहे बाई माझी पोरगी. मी पण हळदीच्या दिवशी लागणाऱ्या सामानाची लिस्ट आधीच करून ठेवली आहे. अगं बाई, तू तर माझं खणखणीत नाणं आहेस. आणि मी कोण? दोन्ही सुना बाई, माझ्या दोन्ही सुना खणखणीत नाणं आहे ना. बरं वृंदा, नाश्ता झाला ना ग तयार? मग करून घेऊया आपण. पोरींना वाढायला सांगते. 2च मिनिटं थांबूया. बाई, सकाळपासून लग्नाची धावपळ, सगळ्या कामांची धावपळ, पोटात खड्डा पडलाय बाई. आणि ही म्हणते थांबा. आई, थांबावं लागेल हो. होय, तिचे हे आल्याशिवाय आपल्याला हे नाही मिळणार. हे खरंय. आणते हा नाश्ता. लगेच एवढंही काही बोलायची गरज नाहीये. ह्या तुमचे हे आले. आता आणा नाश्ता. ये ग बैठा मे, ये. वकील साहेब या, बसा. मी नाश्ता आणते. या. हाय शमिका, कशी आहेस? मला मिठी वगैरे मारायची काही गरज नाहीये. आणि एकदा ठमे बोलणं बंद करा. बापरे, ओके, एवढा ऍटिट्यूड? मग आम्ही मुलाकडचे आहोत ना, आमच्याशी नीट वागायचं. म्हणून होय, आमच्या लग्नाच्या बाबतीत काही अटी आहेत ते आम्हाला सांगू देत. त्या अग्री झाल्या का आम्ही बघू लग्नाचं. बाई आभा, लिहून घे अटी सगळ्या. बोला, मुलाकडच्या म्हातारबाई, काय अटी आहेत तुमच्या? घ्या. नाही नको, मी अटी सांगते ना, तू ठेव, मी नंतर खाईल. बरं, तुम्ही. आजीबाई, मी घेऊ ना? द्या. बस बस. सांगा बाई. आमच्या अटी आहेत की नवरीने रोज सकाळी आम्हाला पापी द्यावी. आम्हाला? मला आणि बर्फीला. एव्हरी सॅटर्डे संडे मुलीने आम्हाला आणि नवऱ्या मुलाला फिरायला न्यायला हवं.
मला आणि बर्फीला काय हवंय, आम्हाला कधी अभ्यास करायचा आहे, कधी आराम करायचा आहे, यावरून जर माझं आणि डॅडाचं सॉरी माझं आणि नवऱ्या मुलाचं भांडण झालं तर नवरीने माझीच साईड घ्यायची. बाई हे पण ठरले बाई यांचं. खूपच अटी आहे त्यांच्या. पण ठीक आहे, मान्य आहेत आम्हाला अटी. नक्की? हो. हा नाही म्हणजे परत एकदा विचार करा तुम्ही सगळे. नाही अटी मान्य नसतील तर मग आम्ही दुसरी मुलगी बघू, नाही का शमिका? नाही नाही, मला हीच हवी आहे. बरं, मुलाकडच्या म्हाताऱ्या बाई, आम्हाला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. मान्य आहेत? हो. मग या. या मग. बरोबर. कसं आहे ग बाई हे? हा? माझी ठवी गती आजीबाईचा आवा मोठा आणला होता बाई अगदी. आमच्या अशा अटी आहेत. अहो अहो ऐका ना, गप्प बसशील जरा? जरा गप्प बसशील? तिला बोलू दे ना तिच्या अहोंशी. बोल बाई. तुम्ही नका ऐकू ह्यांचं. संध्याकाळी लवकर या. हा नाही म्हणजे होळी आहे ना आज, होलिका दहन होण्याच्या आधी आलात तर बरं होईल. हो. आणि वृंदाताई तिच्या अहोंसाठी पुरणपोळ्या बनवणार आहे. समीर नाहीये का? आहेत ना, घरातच आहेत. बोलवू का? नाही बाई समीर वर आठवलं, या तुमच्या आजीबाईंच्या नादामध्ये बाई माझ्या लेकरांना नाश्ता द्यायचा राहिला. नाश्ता देऊन येते दोघांना. समीरला ना आकाशला नाश्ता देते बाई. आल्या सावकाश होऊ दे तुमचं. बरं, मुलाकडच्या म्हाताऱ्या बाई, आमच्या मुलींकडच्या पण काही अटी आहेत. त्या तुम्हाला ऐकाव्या लागतील. अरे बापरे. काय अटी आहेत? आम्हाला या म्हाताऱ्या बाईंच्या खूप साऱ्या पाप्या घ्यायच्या आहेत. ए नाही, नको. सावकाश शमिका. आकाश, गुरुजी, लग्नविधी, मंगळसूत्र हे महत्वाचं. यांचा खर्च किती होतो बघ तर. नाही ते लिहितोच मी, पण नातेवाईकांना अगदी जेवण नाही ठेवलं तरी अल्पोपहार काहीतरी नाश्ता आयटम तरी ठेवावाच लागेल दादा. बघ आकाश, आपण त्या भानगडीत पडायला नको. ते जेवणा बिवणाचं काय ते बायकांना बघू दे. आणि बाकी वाडकरांचे जेवढे नातेवाईक आहेत ना त्यांची लिस्ट काढली आहे मी, पण आता अजिंक्य सरांकडनं कोण कोण येणार आहे ते एकदा विचारून घ्यावं लागेल.